ह्यो एवढा दांडगा गड आहे होय? हा विशाळ गड येताना नावासारखाच अगदी विशाल. आमच्या आबासाहेब छत्रपतींनी उभारलेले असे अनेक किल्ले इथे बुलंद आहेत. होय तर माझी आऊ म्हणायची, काय? सह्याद्रीचं बुलंद वैभव आत बसले शंभू महादेव. हे शंभू महादेव म्हणजे शिवाजी महाराज बरं का. असे बिकट बुलंद किल्ले इथे आहेत म्हणून तर स्वराज्य अजिंक्य आहे. हा विशाळ गड तसा पूर्वीपासून अजिंक्य आहे बरं. इथे वेढा घालणं दुश्मनाला शक्य नाही. हा, त्यातूनही वेढा घातला तर इथे हजारो चोर वाट आहेत. त्यामुळे कसलीही भीती नाही. चल, तुला विशाळ गडाचं दर्शन घडवू. होय. भीमाबाई तू इथे? चुकले म्या राणी सर. खरं तर म्या गडावरून पळाले होते, म्हणजे पळूनच जाणार होते. पर तिकडं कळलं की तुमच्या जीवाला लई धोका आहे म्हणून म्हणलं आधी तुम्हाला गडावर सुखरूप सोडावं आणि मग म्या निघून जाते. पुण्यांदा माझं तोंड पण दाखवणार नाही तुम्हासनी. पण या वेळेला विश्वास ठेवा माझ्यावर. या बघा राणी सर, आपण त्या वाटेनं न ग ह्या वाटेनं जाऊया. अहो तिकडं तो काम वृक्ष तुमच्या वाटेवर आडवा उभा आहे. एक वेळ विश्वास ठेवा राणी सर. बोला नागोजीराव, कसला विचार करताय? विचार करतोय की नेमकं आम्हीच का चुकीचं वाटतो जगाला. जगण्यासाठी आटापिटा प्रत्येकाचाच असतो. आम्ही जरा आरामात जगावं म्हणलं, आमच्या रयतेच्या सुखाचा विचार करावं म्हणलं आणि त्यासाठी थोडी धंडवलती कट्टा केली तर त्यात काय चुकीचं आहे? हा, त्यासाठी आम्ही थोडं यवारी राहिलो. पर तुमच्यासारखं बुडत्या नावात पाय ठेवला नाही. यातून काय मिळवलं? हातात सत्तेचा चाबूक असला तर काय बी मिळवता येतं. काय कमी आहे? हातात सत्ता आहे, तशी दौलत जादा बी आहे. आमची माणसं सुरक्षित आहेत, अजून काय पाहिजे? स्वाभिमान आहे? स्वाभिमानानं फक्त छातीत हवा भरता येते, छाती फुगवता येते. पोट भरता येतं का? अहो तुम्ही ज्या बुडत्या नावात बसलात ती एकदा का बुडाली की छातीत भरलेली स्वाभिमानाची हवा तुम्हाला वाचवू बी शकत नाही. मरणाचा मुलाहिजा मराठ्यांनी ठेवलाच कुठे नागोजीराव. कुठला हिसाब जमेस धरावा हे आम्हाला चांगलं कळतं. स्वाभिमान एकदा विकला की त्या जगण्याला तरी काय मोल? मोल सोन्याच्या मोहरांनी प्रत्येक मोल जोखतो आम्ही. तरीही आपण मान्य कराल की औरंगजेबाच्या हातातले एक प्यादे आहात आपण. तिथे मिळतो का आपल्याला मान? नागोजीराव, आम्ही मेलो तरी आमच्या अस्मिता जिवंत राहतील. इथे बाजी प्रभूंनी आपला जीव ओवाळून टाकला तरी ते अजरामर झाले. कोंढाण्याच्या चिऱ्यात आमच्या तान्ह्याचा स्वाभिमान सिंहासारखा गरजत राहिला आणि हजारो वर्ष गरजत राहील. पण आपल्या मागे आपलं काय उरेल? काय आहे आपल्या जवळ असं जे आपण मेल्यानंतरही आपल्या सोबत घेऊन जाल? अजूनही सांगा, दिलाय असा मान आपल्याला औरंगजेबाने? विचार करा आणि निवांत सांगा आम्हाला. येतो आम्ही. सांभाळून जा आबाजी. औरंगजेबाच्या घिरट्या
वाढल्यात विशाळगडाभोवती. अमात्य आपल्या काही कानावर आले का? इतके धावताय कशासाठी? कोकण दरीतून वाघ चढून आला की काय वरती? वाघ नाही अमात्य, वाघीण येते, वाघीण. राणी साहेब गड चढून येत आहे आणि त्या येऊ नये म्हणून औरंगजेबाचे प्रयत्न सुरू आहेत. शंकराजी, हा विशाळगड आहे. मलिक उत्तुजारचा इतिहास माहिती आहे ना आपल्याला. इथे घुसू पाहणार आहे, टाचा घासून मेलेले आहेत. औरंगजेब काय घुसणार आहे इकडे? हो हो पंतमात्य, इतिहासाची पुनरावृत्ती होते मान्य आम्हाला, पण इथे तसेच होईल असे नाही ना. आणि आपण विषयाची परीक्षा का घ्यायची? हे बघा अमात्य, आपण शांत बसू शकता, आम्ही नाही, आम्ही चाललो. आम्ही परवानगी दिली नाही शंकराजी. काय? आमच्या परवानगीशिवाय आपण गड उतार होऊ शकत नाही. प्रधान मंडळाचा प्रमुख या नात्याने हा आमचा आदेश समजा हवं तर. म्हणजे अमात्य, या चक्रव्यूहात राणी साहेब अडकाव्यात असं वाटतंय आपल्याला? आता आम्ही विश्वास ठेवत आहोत तुझ्यावर, पण आमच्या मरणाचा सौदा त्या औरंगजेबाशी करणाऱ्या तुला आज आमची फिकीर का वाटावी? राणे साहेब, चुकले म्या. त्या औरंगजेबाकडचं सोनं बघून डोळं दिपलं होतं माझं. फार आंधळी झाली होते म्या. बरं, त्या दिल्लीतल्या सोन्यापोरीस इथं बावन कशी सोनं आहे ते तुमचा पराक्रम बघून कळलं बघा मला. राणी साहेब, तुम्ही औरंगजेबाला मारायचं धाडस केलं ना, तेव्हाच तुमच्यात मला भवानी माता दिसली. अव, त्या औरंगजेबाचं नशीब जोरावर होतं म्हणून वाचला त्यो. पर त्या औरंगजेबाची कबर याच मातीत तुम्ही खोदणार एवढा विश्वास आहे आम्हाला. भीमाबाई, हे मिसळून न फुटलेलं पोर सुद्धा एका उन्मत्त सरदाराला मारू शकतं, तर तुम्ही आम्ही का नाही? स्वराज्यातल्या प्रत्येकाने अशा एक एक गणी मला जरी मारलं ना, तरी या स्वराज्याला शत्रूच उरणार नाही. राणी साहेब, आता आमच्यावर विश्वास बसला ना? व भीमाबाई, विश्वास बसत नाही, कमवावा लागतो. सगुण, काय झालं व? अगं राणी साहेब गडावर येऊ नये म्हणून त्या औरंग्याने लई मोठं जाळं टाकलंय. जाळ्यात मासळ्या गावत्यात, ही वाघीण नाही गावायची. अगं इथं राणी साहेबांचा जीव धोक्यात आहे, तुला कसं काही वाटत नाही? तुम्हाला जर एवढी राणी साहेबांची काळजी वाटत असेल ना, तर तुम्ही त्यासनी अजून पुरतं ओळखलंच नाही. हवं नेहमी सावध असत्यात त्या, आणि मूळचा विचार करूनच पाऊल टाकत्यात. तुम्ही नका त्यांची काळजी करू, आणि मी राणी साहेबांच्या स्वागताची तयारी करीत आहे. उगा नका मध्ये आडवण आणू. राणी साहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे ग माझा. हंबीराव मोहित्यांच्या लेख आहेत त्या. पण मोगलांनी आज जो कावा रचलाय ना, त्याचा भेव वाटतोय मला. कितनी तकलीफ है यहाँ, कितनी गर्मी. हमें पानी भी मिलेगा या नहीं? बुलाओ उस बखाली को. पानी 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 पानी. हुजूर, यहाँ पे पानी की एक बूंद भी नहीं मिली. तो बिना पानी के ही हमारे खेमे से दफा हो जाओ. सुनो सबके सब, यहाँ रुककर कोई फायदा नहीं होने वाला. अल्लाह ताला की रहमत से कहीं और जाएंगे तो पानी मिल जाएगा. चलो.
तो कामबख्श इकडे कसा आला? काय कळणार राणी साहेब. सगळे शांत बसा. मुघली कुमक बेतलाय. थोडा वेळ वाट बघू. राणी साहेब ती वासाळ कुत्री आहेत. काय बी झालं तरी बी आपल्या पातूर ती पोचणारच. मी तर म्हणतो या गनिमसनी मारून टाकू आणि मुसंडी मारू बोर. नाही खंडोजी, आता ताईपणा नको, नाही तर सारंच अंगाशी येईल. काय बी नाही होणार राणी साहेब. अहो त्यो विशालगड आहे. दुश्मनाला धार्जिना नाही त्यो. हुजूर 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 थांबा थांबा. भाई हुजूर थांबा थांबा. हुजूर हुजूर हुजूर. आला हजरत, क्या है ये? गुस्ताखी माफ आलम प्रणाली. पूछिए वजीर आजम, पूछिए हमसे ये क्या कर रहे हैं? हम ये चाहते हैं ये गया राजा राम. ये राजा राम है, ये यहाँ पहुंच चुका है. और राजा राम तक पहुंचने की काफी सारी रुकावटें हैं, जिसकी वजह से हमारी उम्मीदों की गेंद राजा राम तक नहीं पहुंच पा रही है. ये देखिए, ये है शंकराजी, ये है अमात्य, ये है संताजी, ये है धनाजी, और यहां मौजूद है ताराबाई. हाँ, उसके सिपाही भी है. ये मावले मावले, हाँ वो भी है राजा राम के करीब. हाँ, ये सब लड़ते हैं क्योंकि इन सब ने इनके दिमाग में उम्मीदों का लहू भर दिया है, और इन सब का जज्बा कायम है क्योंकि इनके पीछे ताराबाई है, और ताराबाई यहाँ है इसलिए राजा राम वहां महफूज है. तो सबसे बड़ी रुकावट है ताराबाई. इस ताराबाई पर जो लोग भरोसा करते हैं, अगर वो टूट जाए तो हमारी उम्मीदों की गेंद राजा राम तक आसानी से पहुंच पाएगी. बस इन सब में रंजिश होना बहुत जरूरी है. जी हुजूर. तो वजीर आजम जाइए और पगड़ीधारी केशव पंत को बुला लाइए.
राणी साहेब काय केलं या बयानं? तेव्हा बाई उलटली. तिच्यावर उगा विश्वास दाखवला. जर तिला तेव्हाच दरीत फेकून दिली असती तर इथल्या लांडग्या कोल्ह्यांनी दुवा दिल्या असत्या तुम्हासनी. सावध राहा खंडोजी. आता जे असेल त्याला तोंड देऊ, माघार नाही. अहो तुम्ही इकडे कुठं आलाय? ती तारा राणी पार गड चढून गेली की. आता काय म्हणावं या बादशाच्या माणसासनी? बादशाह तर मला फाडूनच काढील. भीमा भाई ये क्या बक रही हो? ओ तुम्ही तिथनं हल्ला कशा पायी? त्याच रस्त्यानं तारा राणी आणि मावळ जाताना बघितलंय म्या. मला वाटलं होतं का तुम्ही तिथं असाल म्हणजे आता समद खतमच. तर तुम्ही तिथनं गायबच. तो क्या सच में ताराबाई उसी रास्ते से चली गई? हा हे बघा, विश्वास असल तर माझ्या बरोबर चला. तारा राणी कुठं गेली ती म्या धावते. हा अहो इकडं कुठं? तारा राणी इकडं गेली. देख क्या रहे हो? चलो. राणी साहेब, अहो त्या लांडग्यासनी चांगलीच तांगडली आहेत. तुम्ही व्हा मोर, मी मागून येते. चला. जे गमावलंय ते सगळं पुन्हा मिळवायचं आहे. काय? विश्वास. पोरा, या जगात सोन्यापेक्षा बी लय महत्वाचा आहे तो विश्वास आणि स्वाभिमान. आज राणी साहेबांनी विश्वास ठेवला आणि मूठभर मास चढला अंगावर. शेवट पातूर या दोन गोष्टी ध्यानात ठेव. तुम्ही नाही येणार वय? आहे रे लेकरा. काम बक्ष तिथं शोधित असल. त्याला जर पुरावा सापडला नाही ना तर माझा संशय येईल. त्यापरीस मीच तिथं जाते आणि त्याला भंडावून सोडते. लेकरा, राणी साहेबांनी मात्र सुखरूप घेऊन जा बरं का. त्या लय मौल्यवान आहेत बघ आपल्यासाठी आणि आपल्या मराठी दौलतीसाठी. काय बघताय हुजूर? आपने हमें फंसाया है. मातीत लिवलंय काय? क्या कहा? नाही नाही, म्हणजे तुम्हासनी असं वाटलंच कसं? अगर ताराबाई यहाँ से गई होती तो उसके पैरों के निशान यहाँ मौजूद होते. आता पतूर आम्हाला नाही गावलं तर तुम्हाला काय गावणार आहे? मतलब? मला काय बी सांगायचं नाही. ती भूत आहेत का नाही ती मला सोडायची नाही.
घ्या हुजूर, माझ्या अंगात आता असं कापडं भरायला लागलंय बघा. येता खवीस समधी जण आता इथं येणार बघा. आप किसकी बात कर रही हैं? कान करा इकडं, सांगते. अहो ती तारा राणी आहे का नाही, त्यासनी भूतधार्जिने आहेत. भूत आता थोड्या वेळानं इथं भूत येतील आणि मग कसा नंगा नाच घालत्या ते बघा. हम नहीं डरते किसी भूत से. वो तारा भाई यहीं कहीं होगी, हम ढूंढेंगे उसे. चलो. अरे तुझ्या बापाला बी गावणार नाहीत त्या. याच्यासाठी जन्म नाही घेतला त्यांनी. बोला पंतमात्य बोला. राणी साहेबांनी गडावर परत येऊच नये अशी इच्छा आहे का तुमची? गत काही दिवसांमध्ये कोणाच्या इच्छा काय आहेत, कोणाच्या धारणाही काय आहेत हे कळू लागलंय. म्हणजे आमच्यावर शरसंधान करताय तुम्ही पंतमात्य? मग असं आडून करू नका. थेट आरोप करा आमच्यावर. पंतमात्य, राज्याशी मराठी दौलतीची आम्ही बेईमानी केली म्हणून? मग तसं असेल तर एक उदाहरण आम्हाला देऊन दाखवा. बेईमानी केली असं आम्ही नाही म्हणत, मात्र इमानीद्वारे झोकून देऊन आपण सेवा केली अशी देखील उदाहरणे सापडत नाही. अमात्य, आज पुढे पुढे मिरवून काय सिद्ध करणार आहात आपण की राणी साहेबांची आपल्याला किती काळजी आहे हे? अमात्य, या दौलतीसाठी, राणी साहेबांसाठी आम्ही काय काय केले, त्यांची कशी काळजी वाहिली याचं प्रदर्शन मांडण्याची या शंकरेजीला गरज नाही. पण हो पंतमात्य, एक मात्र आहे, आम्ही राणी साहेबांच्या पायात कधी घोडा घातला नाही एवढे मात्र नक्की. मान्य करतो आम्ही आम्ही वारंवार राणी साहेबांची आढवणूक करत होतो, पण त्यातून देखील दौलतीचे हितच साधले आम्ही. त्या दिल्लीपतीचे वादळ रोखणे सोपे नाही हो शंकराजी. त्यात शंभूराजांचे काय झाले हे आपणास ठाऊक असेलच. पुढच्याला ठेच लागताच मागच्या शहाणपण सुचावे आणि तेच शहाणपण आम्ही पावलोपावली दाखवले. अमात्य, आपण काय केले काय नाही केले याचा हिशोब मांडण्याची ही वेळ नाही. अमात्य, मराठी मुलखाचं सौभाग्य पुन्हा एकदा धोक्यात आलेलं आहे आणि ते वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे आम्ही एवढेच जाणतो. आणि त्यासाठी आपणच एकमेव काबिल आहोत या राज्यात असा तर समज करून घेतला नाहीत ना आपण. मग घेऊन आपण धावण्याची काही एक गरज नाही. आम्ही स्वतःच आज शिबंदीसह गड उतार होणार आहोत. काहीही झालं तरी आम्ही राणी साहेबांना इजा होऊ देणार नाही. केसो पण डरिए मत, सामने भी तो आओ. खड़े हो जाइए. हाँ हुजूर, हमारी एक उलझन है जो सिर्फ आप ही सुलझा सकते हो. काफिर मराठों के जहन में रंजिश का जहर कैसे घोला जा सकता है? हुजूर, षड्विकार असतातच प्रत्येकाच्या मनात. लोभ नसला तरी राग, द्वेष, संशय ही आहेतच ना. आगे बोलो. एकमेकांविषयी असूया असेल तीच थिडगी. राजकारणात एक दिलानं काम करणाऱ्यांमध्ये सुद्धा मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ हे असतंच. आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे त्या लोभाचा, की नाही? प्रत्येकाला जाणीव करून द्यायची
की समोरचा श्रेष्ठ होतोय आणि तुमच्या स्थानाला धोका आहे. मग दरबारात सुरू होते ती वरचढ होण्याची स्पर्धा आणि रस्सी खेच. एकाचं काम सफल होऊ नये म्हणून दुसरा प्रयत्न करत राहतो. भांड्यात सोडलेल्या खेकड्याप्रमाणे गत होते प्रत्येकाची. एक खेकडा वर जाऊ लागला की दुसरा त्याचे पाय ओढतो आणि कुणीही भांड्याबाहेर जाऊ शकत नाही. आणि मग काही एक न करता यश आपल्या पायाशी येतं. बहुत खूब केशवपंत. तो जाइए, आपकी इस तरकीब को मुकम्मल कीजिए. लीजिए. जाइए. केशवपंत जी, आपकी ये तरकीब 7 दिनों में पूरी हो जानी चाहिए, वरना आपका क्या होगा ये आप अच्छी तरह जानते हैं.